See next, considering the molecules 1, 2, 3 with the respective x component of velocity Vx2, Vx3, Vx4 as like this. The total average force on the all from the equation 3.8 is. So here we take only one molecule, therefore velocity is Vx1. So as like this we take second molecule, third, fourth and so on. Then this formula is m v आणि x हा जो x आहे तो चेंज होऊन कसा येईल Vx1 square plus Vx2 square plus Vx3 square plus Vx4 square as like this. Then the average pressure P is equal to average force upon area of shaded wall. आता म्हणजे आता प्रेशर कसं काढलं जातं, फोर्स अपॉन एरिया. मग आता एरिया कोणता, तर शॅडेड वॉलचा. हा शॅडेड वॉल आपण इथं पाहिली होती ती. पण आता या ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू, मग हे ॲव्हरेज फोर्स काढलेलं आहे जे आपण इथं मग अशी ॲव्हरेज फोर्स हे काढलेलं आहे ते एक मॉलिक्यूलचं एवढं असतं आणि सगळ्या मॉलिक्यूलचं काढल्यानंतर हे आलेलं आहे आपल्याला इथे एम अपॉन यल. ते लिहिलं आपण मग एम Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर ॲज लाईक दिस अपॉन हा यल इथं लिहिला आणि यल आणि हा भागिले हा यल डिवाईडचा तो परत इथंच येतो म्हणून इथं लिहिला डायरेक्ट अपॉन एरिया ऑफ शॅडेड वॉल. एरिया म्हणजे आता या ठिकाणी हा क्यूबची वॉल आहे. क्यूब म्हणजे या ठिकाणी घनाकृती ज्याची लांबी रुंदी सेम असते, म्हणजे अशा पद्धतीचे येते. हा क्यूब हा वॉल आहे समजा, याची ही साईड यल असेल तर ही पण काय असणार आहे यल. आणि याचा एरिया काढायचा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आयताचा फॉर्म्युला यल इंटू बी म्हणजे लांबी गुणिले रुंदी. पण दिस इज यल अँड दिस इज ऑल्सो यल, दिस इज इक्वल टू यल स्क्वेअर असं मिळेल आपल्याला. मग तो इथं डायरेक्ट वापरलेला आहे. एरिया ऑफ शॅडेड वॉल इज इक्वल टू यल स्क्वेअर. आता द average of the square of x component, average of square of x component of the velocities is given by. मग x componentची velocity चं ॲव्हरेज म्हणजे जर असे x म्हणजे हे सगळे 1, 2, 3 हे जे वेगवेगळे कॉम्पोनंट आहे त्यांचा ॲव्हरेज आपण व्हॅलॉसिटी काढली तर ते ॲव्हरेज व्हॅलॉसिटी कशी Vx स्क्वेअरची व्हॅल्यू काढली Vx1 स्क्वेअर प्लस V2x स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर Vxn स्क्वेअर या लाईक दिस अपॉन एन मॉलिक्यूल असतील तर इथंही डिवाइड बाय एन केलं. मग आता ह्या ठिकाणी एकाची कशी येते, एकाची काय येते इथं आपण काढलेली एम व्ही एक्स स्क्वेअर. इथं 1 असेल म्हणून 1 घेतलेला आहे. तर जर एन मॉलिक्यूल असतील तर त्याला एनने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं इन एम एन व्ही एक्स स्क्वेअर असं येईल व्ही एक्स स्क्वेअर याचा ॲज लाईक दिस या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी ॲव्हरेज व्हॅलॉसिटी काढायची म्हणल्यावर अशी काढतो ना आपण, कोणत्याही ॲव्हरेज काढायची म्हणल्यावर सगळ्यांची बेरीज आणि एकूण भागिले संख्या घेतो आपण. मग या सगळ्या मॉलिक्यूलच्या व्हॅलॉसिटीची बेरीज केली म्हणजे 1, 2, 3 इथं ज्यांची व्हॅलॉसिटी स्क्वेअर मानलेली त्यांची अपॉन एन. मग हा एन भागिलेचा इकडे जाऊन काय होईल गुणिले आणि इथं एन व्ही एक्स स्क्वेअर आणि ही डायरेक्शनसाठी कारण दिस इज व्हेक्टर क्वांटिटी म्हणून डायरेक्शन दाखवलेले ही यांची किंमत आली. मग ती किंमत इथं ठेवली याच्यामध्ये पीच्या जागेवरती. तर हा एम ॲज इट इज याची व्हॅल्यू हा भागिलेचा इकडं जाऊन गुणिले होईल म्हणजे असं येईल दिस इज इक्वल टू इथं हा भागिलेचा गुणिले होईल आणि याची व्हॅल्यू इन एन व्ही एक्स स्क्वेअर अँड दिस इज व्हेक्टर. तो इथं इन एम एन व्ही एक्स स्क्वेअर आणि व्हेक्टर घेतला आणि आपण हा या ठिकाणी यल इन टू यल म्हणजे काय होईल यल इन टू यल स्क्वेअर इथं आलेलं आहे पा यल इंटू यल स्क्वेअर मीन्स यल क्यूब. यल क्यूब म्हणजेच काय व्हॉल्यूम ऑफ दिस बॉक्स इथं हे डिनोट केलेलं आहे फर्स्ट फी इज इक्वल टू यल क्यूब. मग यल क्यूब म्हणजेच व्ही व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स ते इथं घेतलेलं आहे खाली. इथं आले यल इंटू यल स्क्वेअर मीन्स यल क्यूब होईल दिस इज इक्वल टू यल क्यूब आणि यल क्यूब मीन्स फी. सो हिअर राईट फी दिस पी इज इक्वल टू एम एन व्ही एक्स स्क्वेअर बार अपॉन व्ही वेअर हे व्ही एक्स स्क्वेअर बार इज द ॲव्हरेज ओव्हरऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ व्ही एक्स. म्हणजे सगळ्या व्ही एक्स कॉम्पोनंटची आपण सगळ्या एक्स कॉम्पोनंटची आपण व्हेलॉसिटी ही या ठिकाणी याच्यामध्ये डिनोट केलेली आहे. नाऊ व्ही
व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. आता ही फक्त एक्स कॉम्पोनंटची घेतलेली. तसे प्रत्येक मॉलिक्यूलला 3 कॉम्पोनंट असतात, म्हणजे 3 दिशेने जाणारे. असे म्हणले एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड. म्हणून व्ही स्क्वेअर आपण असाही लिहू शकतो, एक्स कॉम्पोनंटचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर वेक्टर घेतलेला आहे. मग आता हे किती झाले, 1 व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर व्ही झेड स्क्वेअर. 3 सिमेट्री म्हणजे तिन्ही जवळपास इक्वलच असतात. म्हणून हे 1 मानला, हा एक मानला, हा एक. 1 1 1 म्हणजे किती, हे 1 2 आणि 3 झाले. मग आता त्या ठिकाणी 3 कॉम्पोनंट होतील. म्हणून आता 3 भागिलेचं मग 1 2 3 म्हणजे या ठिकाणी 3 1/3 फी येईन. असं थोडक्यात फी. आणि तो असं येता येईन आपल्याला, म्हणजे सिमेट्रीनुसार असं येईन. व्ही एक्स स्क्वेअर व्ही वाय स्क्वेअर व्ही झेड स्क्वेअर हा घेतला तर सिमेट्रीनुसार आपल्याला तो कसा लिहिता येईल, 1 2 3 म्हणजे 1/3 व्ही स्क्वेअर असा लिहिता येतो बाय सिमेट्री. सिमेट्री म्हणजे तिन्ही इक्वल आहे, तर त्यामुळं तिन्हींची व्हॅल्यू सेम राहते. हा जर व्ही मानला तर त्या पद्धतीने आपल्याला घेता येते इथं. म्हणजे असं थोडक्यात सिमेट्रीचं कसं असतं, फी बार इथं दाखवतो मी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर दाखवलं, व्ही एक्स इज इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर. आता सिमेट्री म्हणजे तीनही इक्वल आहेत. मग हा 1 आणि हा 3. मग हा या ठिकाणी 3 घेतणार असं 1 2 3 तिघांची ॲडिशन केली तर काय, समजा त्याला फी बार मानला, काय मानला असा. परंतु आता ते घेताना असं घेतलं जातं, डायरेक्ट व्ही एक्स मानला आपण. मग हा 3 गुणिले इकडे जाऊन भागिले होतो ना, असं लिहिता येतो 1/3 व्ही स्क्वेअर बार. तेच इथं डिनोट केलेलं आहे त्यांनी लास्टला. व्ही 1/3 व्ही बार. सिन्स द मॉलिक्युल्स हॅव नो प्रेफर्ड डायरेक्शन टू मूव्ह, therefore average pressure by symmetry. Since the molecules have no preferred direction to move, याच्या ठिकाणी कोणती दिशा प्रेफर केलेली नाही, फक्त डायरेक्ट दिशा मेन्शन न करता फक्त सगळ्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी काढली तर ती एवढे येते. सगळ्या म्हणजे एक्स वाय झेड तिन्ही डायरेक्शनची, तर 1/3 व्ही स्क्वेअर बार अशी येते. आता ह्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या 3.9च्या फॉर्म्युल्यामध्ये. पी इज इक्वल टू या ठिकाणी एम व्ही एक्स बारची व्हॅल्यू ठेवली 1/3. मग ती व्हॅल्यू 3 खाली आला इथं या ठिकाणी डिनॉमिनेटरच्या ठिकाणी. हा एन आहे असाच, हे व्ही आहे असत, आणि याची व्हॅल्यू व्ही एक्स बारची व्हॅल्यू ठेवली तर ती आली 1/3 आणि व्ही स्क्वेअर. हा इथं व्ही स्क्वेअर राहिला. अशा पद्धतीने हे जे इक्वेशन आलेलं आहे त्यालाच म्हटलं जातं की ॲव्हरेज प्रेशरचं, गॅसच्या ॲव्हरेज प्रेशरचं इक्वेशन 3.10. ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता ह्या इक्वेशन विषयी अजून काही काही माहिती दिलेली आहे, पहा पुढे जनरल माहिती. Equation 3.10 has been obtained for a cubical shape कंटेनर. म्हणजे हे जे इक्वेशन मिळवलेलं आहे आपण, हे फक्त क्यूब शेपचं, इकडं म्हणजे क्यूब शेपची आकृती घेतली होती, एक घनाकृती घेतली होती, त्यातल्या गॅससाठी हे इक्वेशन मिळवलेलं आहे. पुढं म्हटलं आहे पहा, हाऊ एव्हर इट कॅन बी शोन टू बी व्हॅलिड फॉर अ कंटेनर ऑफ एनी शेप. पण तसंच हे इक्वेशन वेगवेगळ्या शेपसाठी सुद्धा लागू होईल का. कोणत्याही शेपचा सिलेंडर घेतला आपण, समजा आपण या ठिकाणी क्युबिकल शेप घेतला होता, तसंच आपण सिलेंडर टाईप घेतला, असा सिलेंडर टाईप म्हणजे असा सिलेंडर टाईप घेतला तर त्याच्यासाठी कोणत्याही शेपसाठी हे लागू होईल का. तर काय दिली पहा, ऑल्सो वी हॅव अज्युम दॅट देर आर नो इंटरमॉलिक्युलर कुलिजन. आपण याच्यामध्ये असंही गृहीत धरलं होतं की मॉलिक्यूलचं कुलिजन होत नाही, मॉलिक्यूल एकमेकांना धडकत नाही, असं गृहीत धरून हे इक्वेशन काढलेलं आहे. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स इन द कंटेनर इज सो लार्ज. तर गॅसमधल्या कंटेनर किंवा एखाद्या वस्तूमध्ये जर गॅस घेतला तर त्याच्यामधल्या मॉलिक्यूलची संख्या ही खूप असते. किती असते, जवळपास ते दिलेले 10⁻23 एवढे असते. so large that even if molecules collisions are taken into account, the above expression does not change. मग ते एवढी मोठी संख्या असल्यामुळं जरी आपण मॉलिक्यूलचं कुलिजन होतं आहे
असं गृहीत धरलं आणि त्यांची डायरेक्शन चेंज होत असली तरी हे वरचं इक्वेशन मात्र प्रेशरचं चेंज होत नाही, ते रिमेन ॲज इट इज आहे हेच राहतं. ते सांगितलं आपल्याला. इफ अ मॉलिक्यूल ॲक्वायर्स अ व्हेलॉसिटी विथ कॉम्पोनंट डिफरंट दॅन Vx, Vy, Vz आफ्टर collision there will be invariably be some other molecules having different initial velocity now acquiring the velocity with the component Vx, Vy, Vz. म्हणजे आपण एखादा मॉलिक्यूलची आपण असं एक कॉम्पोनंट घेतला आणि समजा त्याच्यातून आपण असं म्हटलं की हा Vx कॉम्पोनंट आहे, त्याची एक डायरेक्शन समजा Vx असेल, एक Vy आणि तिसरी Vz असेल, असे तिन्ही डायरेक्शनला असेल. परंतु तो जो कोलिजन झालं आणि त्याची डायरेक्शन नंतर चेंज झाली तर त्याच वेळेस कोणाची तरी दुसऱ्याची एखादी परत काय झालेली असते, Vy, Vz किंवा Vx झालेले असते. त्यामुळं त्यांचं जरी कोलिजन झालं तरी या ठिकाणी सांगितलं आहे की व्हेलॉसिटीमध्ये त्या एखाद्या मॉलिक्यूलचा व्हेलॉसिटी चेंज झाली तरी दुसऱ्यानी परत ती घेतलेली असते. त्यामुळं गॅसच्या प्रेशरवर मात्र त्याचा काही इफेक्ट होत नाही हे सांगितलेलं असं. ॲज द गॅस इज स्टेडी म्हणजे इन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल, हे केमिस्ट्रीमध्ये पाहिलेली तुम्ही स्टेप. जर गॅस हा स्टेडी असेल म्हणजे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल तर दिस मस्ट बी हॅपनिंग दस द कोलिजन डूज नॉट इफेक्ट इक्वेशन 3.1. म्हणजे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल तर कोलिजन होतंच आणि त्यामुळं अशा पद्धतीने व्हेलॉसिटी चेंज झाली तर ह्या इक्वेशनवरती काही इफेक्ट होत नाही. आणि प्रेशरचं हे जे इक्वेशन आहे P = 1/3 N/V mv², हे इक्वेशन रिमेन ॲज इट इज राहतं हे सांगितलेलं आहे आपल्याला. मग या पद्धतीने आपण हा पॉईंट पाहिला, प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस. अंडरस्टँड.